नमस्कार, रुरल एक्सप्रेसमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। पाहूया आजचे वृत्त। फरकंडा शाळेत आनंदनगरीचे आयोजन। पालम तालुक्यातील फरकंडा येथे आज दिनांक 13 फेब्रुवारी रोजी गुरुवार रोजी जिल्हा प्राथमिक केंद्रीय शाळा फरकंडा शाळेत विद्यार्थ्यांना व्यापारी जीवनाचा व्यावहारिक जीवनाचा अनुभव मिळावा म्हणून आनंदनगरीचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी गट करून विविध खाद्यपदार्थांचे तसेच विविध प्रकारचे एकूण 40 स्टॉल लावले होते। विद्यार्थ्यांना शालेय जीवनासोबत व्यावहारिक जीवनामध्ये कसे जगावे, वागावे, नफा तोटा या संकल्पना प्रत्यक्ष उदाहरणाच्या माध्यमातून समजावून सांगणे तसेच एक चांगला व्यावसायिक होण्यासाठी काय करावे लागते या सर्व गोष्टींचा अनुभव देणे हा मानस देऊन शाळेने हा उपक्रम राबवला। आनंदनगरीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष एकनाथ पौळ, गावातील माजी उपसरपंच तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शाळेचे मुख्याध्यापक मस्के सर यांच्या मार्गदर्शनाखाली आनंदनगरीचा हा कार्यक्रम आज रोजी घेण्यात आला। यावेळी सर्व शिक्षक, पत्की सर, कांबळे सर, गोपाले सर, पौळ सर, संदीप कांबळे, करामुंगे मॅडम, वट्टमवार सर वरील सर्व शिक्षकांनी सहकार्य पालम शहर प्रतिनिधी केले। विकास वाघमारे, अजूनही आपण आमचे चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर आजच सबस्क्राइब करा व रहा अपडेट। पैसे किती झाले? किती प्लेट झाला? आज दिनांक 13/2025 फेब्रुवारी केंद्रीय जिल्हा परिषद शाळा फरकंडा येथे आनंदनगरीचे आयोजन केले होते। त्या आनंदनगरीमध्ये लहान मुलांनी विविध प्रकारे जवळपास 50 स्टॉल लावले होते। त्या 50 स्टॉलमध्ये जवळपास सर्व आयटम आणि त्या आयटममधील लेकराला कसं ज्ञान घेता येईल, काय मुनाफा तोटा याचे कसं ज्ञान मिळेल याचं आयोजन केलं होतं। या कार्यक्रमाला गावातील सगळी प्रतिष्ठित नागरिक, सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, चेअरमन व ज्येष्ठ नागरिक सर्व आले होते। या कार्यक्रमामध्ये जवळपास 50 स्टॉल लावले होते। 50 स्टॉलमध्ये जवळपास सुरुवातीला मट्टा, वडापाव, पावभाजी, भेळ अशा विविध प्रकारचे बालगोपाळाने खूप असे आयटम केलेले आहेत। त्या आयटमचा लाभ घेण्यासाठी गावातील ज्येष्ठ मंडळी आलेले आहेत। खूप छान अशा प्रकारे